बीड ते खरवंडी जोडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि याच राष्ट्रीय महामार्गावरती नवगण राजुरी येथे गेल्या 10 वर्षापासून पुलाचं काम चालू आहे। मात्र ते पुलाचं काम अद्यापही बंदच आहे आणि याच बंद असलेल्या कामामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून या नदीपात्रामधून प्रवेश करावा लागत आहे। नवगण राजुरी बीड तालुक्यातलं महत्त्वाचं समजलं जाणारं गाव आणि हेच गाव माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्याचबरोबर पुतणे संदीप क्षीरसागर विद्यमान आमदार आहेत 2 टर्मचे। यांच्या गावामधली ही परिस्थिती आहे। गेल्या 10 वर्षापासून ह्या राष्ट्रीय महामार्गावरील नवगण राजुरी येथील पुलाचं काम चालू आहे। मात्र हे काम कशामुळे बंद पडलेलं आहे अशी चर्चा आता या परिसरामध्ये होऊ लागली आहे। गेल्या 10 वर्षापासून हे काम पुलाचं चालू आहे। गेल्या 100 ते 150 गावांना जोडला जाणारा हा रस्ता आहे। राष्ट्रीय मार्ग म्हणून याकडे ओळखलं जातं। बीड ते खडवंडीकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे मोठी रहदारी आहे। त्याचबरोबर धाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्था नारायणगडाला देखील हा रस्ता जोडला जातो आणि हाच रस्ता गेल्या 10 वर्षापासून या पुलामुळे बंद आहे। या पुलाचं काम कधी होणार आणि पुलाचं काम कशामुळे बंद आहे हा मोठा प्रश्न इथल्या प्रवाशांना नागरिकांना आहे। आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे मूळ गाव आहे आणि यांच्याच गावामधला हा पूल बंद असल्यामुळे बीड जिल्ह्यातला त्याचबरोबर मतदारसंघातला विकास कसा होईल हा देखील प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। नक्कीच नवगण राजुरीमधला पूल कधी होतोय आणि जीव मुठीत धरून जाणाऱ्या प्रवाशांची कधी हाल थांबतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, नवगण राजुरी, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।